सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी तुम्हाला 32 साईजचं फोर्टक्स बोटनेक ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे। अगदी परफेक्ट जर कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। तर बघा, ओपन भाग मी समोर केलेला आहे आणि बंद भाग माझ्याकडे करून घेतलेला आहे। पहिल्यांदा तर आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण अस्तर खालीवर असू शकतं, त्यामुळे पहिल्यांदा सरळ लाईन ड्रॉ करायला विसरायचं नाही। आणि यानंतर आपल्याला पूर्ण उंची ते घ्यायची आहे। जेवढी पण तुमची पूर्ण उंची असेल प्लस तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे। तर इथे मी 12.5 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे, प्लस 1 इंच म्हणजे इथे 13.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। म्हणजे ब्लाउज शिवल्यानंतर आपली तयार उंची ही 12.5 इंच होईल। यानंतर बघा, ह्या साईडला सुद्धा 13.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। तर बघा, इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपली पूर्ण उंची बरोबर आलेली आहे की नाही। तर ते बरोबर 13.5 इंचावरती आपण पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। बॅकनेकला आपण बोटनेक घेणार आहे, त्यामुळे बोटनेकनुसारच आपल्याला ते शोल्डर घ्यायचं आहे। तर बघा, मग आपल्याला ते पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे। तर ते पूर्ण शोल्डर जे आहे ते 13.5 इंच आहे। तर आपल्याला 13.5च्या निम्म करायचं आहे, तर किती येतं? 6.25 इंच। तर ते 6.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर बघा, शोल्डरचं माप 6.25 इंचावरती टाकून घेतलं। आता मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे। तर जेवढं शोल्डर टाकलेलं आहे तेवढंच इथे मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर बघा, 6.25 इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकून घेतलं। यानंतर खालून सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपली मुंडाखोलीची जी लाईन आहे ती अगदी सरळ येईल। यासाठी बघा, 6.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला छाती घेऱ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। आपण बॅकनेकला बोटनेक घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला छाती घेर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। म्हणजेच आपण 32 छाती घेर घेतलेला आहे, प्लस 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। म्हणजेच आपण 33 छाती घेराचा चौथा भाग इथे काढणार आहोत। तर 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच, प्लस इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तेवढंच माप मी खाली सुद्धा टाकून घेणार आहे कमर घेराचं, लक्षात। आणि बघा, मग इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट या पद्धतीने जोडून घेतलेला आहे। तर बघा, मग 1 इंचाचे इथे शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता यानंतर बघा, इथे आपल्याला मागील मुंड्याचं माप टाकण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण आपण बॅकनेकला बोटने घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने बघा सेप देऊन घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित इथे मी सेप देऊन घेत आहे आणि इथून बघा 1/2 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे। तर बघा, मुंड्याचा जो शेप आहे तो मी 1/2 इंच या पद्धतीने खाली घेतलेला आहे। आता यानंतर बघा, या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे आणि त्या मध्यापासून आपल्याला इथे टक्सची उंची टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 4 इंचावरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आणि बघा, दोन्ही साईडला अर्धा इंचाचे इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, या पद्धतीने आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत। आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर अगदी परफेक्ट कटिंग येईल, अजिबात कुठेही कमी जास्त होणार नाही। तर बघा, मग इथे मी व्यवस्थित सेप कट करून घेतलेला आहे। यानंतर बघा, इथे मी कट्स मारून घेते, जिथे आपण टक्स टाकलेले आहेत किंवा 1 इंचाचं जिथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे मी या पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत। तर बघा, मग या पद्धतीने आपण बॅकनेक तयार करून घेतलेला आहे। आपल्याला फ्रंट नेक तयार करायचा आहे, त्यासाठी बघा हा बॅकनेक मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। तर बघा, ओपन बाजू करून आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथे बघा, मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे शोल्डरच्या साईडने। त्याच पद्धतीने खाली सुद्धा बघा मी सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि आहे तसा हा शेप आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत। तर बघा, इथे 1 इंचाचं जिथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे सुद्धा मी या पद्धतीने खूण करून घेतलेली आहे। आता बघा, आपल्याला ते 6.25 इंचावरती शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। तेवढंच माप आपल्याला इथे मुंडाखोलीचं टाकून घ्यायचं आहे, 6.25 इंच।
बघा ह्या साईडने चेक करून घ्यायचं आहे 5.75 इंच बरोबर आहे की नाही आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि छाती घराची लाईन सुद्धा या पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी ते मार्किंग करायचं आहे. तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे, कारण बॅकनेकला बोटनेक आहे त्यामुळे इथे आपण अर्धा इंच घेत असतो. तिथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा इथे खाली थोडंसं 1.5 इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. तर बघा इथे एकदा मी चेक करून घेतलं की उंची बरोबर आहे की नाही आणि बघा आपल्याला खाली अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि जिथे जिथे 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथे या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा आपण 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन ते घेणार आहोत, त्यामुळे ते मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे तयार शोल्डर हे आपलं 2.5 इंच येईल. आणि बघा मग इथे पुढील गळ्याची उंची मी टाकून घेतलेली आहे आणि जेवढं वरती बघा गळारुंदी आलेली आहे तेवढीच आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे. तर बघा सेम तेवढीच मी गळारुंदी खाली टाकून घेतलेली आहे आणि ते बॉक्स तयार करून घेणार आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला जसा गळ्याचा शेप हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते गळ्याचा शेप देऊ शकता. इथे मी पान गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला इथे योगपट्टीची मापे टाकून घ्यायची आहेत. त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आलं लक्षात? आणि बघा इथून वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जिथे 2.5 इंचाचं मार्किंग केलं आहे तिथे सरळ पट्टीने लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथे आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं, बरोबर? तर बघा मग 32चा 10वा भाग येतो 3.25 इंच प्लस पाव इंच, म्हणून ते मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथून बघा या पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण इथे टक्सची मापे टाकून घेणार आहोत. तर बघा मग इथे छाती घेराची आणि योगपट्टीची जी लाईन आहे ती आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायची आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे. लक्षात? आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. पण लाईन खालीवरती होऊ नये यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि तेवढं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लक्षात? आता हे जे आपण छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घेतलेला आहे तेच वरती आपण टाकून घेणार आहोत. तर बघा मग इथे 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे दोन जे पॉईंट आहेत तिथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आता बघा ह्या पॉईंटच्या इकडे 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि ह्या साईडला 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि तिथून वरती बघा क्रॉसमध्ये 1.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ह्या पॉईंटपासून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला हे पॉईंट जे आहेत ते या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर बघा मग आपल्याला इथे 4 टक्स मिळालेले आहेत. बघा 1, 2, 3 आणि 4 या पद्धतीने 4 टक्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता आपल्याला दोन्ही साईडला बघा पाव इंचाचे इथे मार्किंग करायचं आहे. इथे मार्किंग नाही केलं तर चालेल, आपण पाव इंचावरती टक्स टाकत असतो त्यामुळे इथे मी पाव इंचावरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने ते टक्स टाकून घेत असतो. तर बघा या पद्धतीने लाईन मी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. तर बघा आपल्याला इथे टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे, बरोबर? आता 32 साईडला आपण दोन्ही साईडला अर्धा इंच इथे घेणार आहोत, म्हणजे पूर्ण जो टक्स आहे तो आपला 1 इंचाचा येईल आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत. आलं लक्षात? आता बघा आपण ही उंची अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेली आहे, बरोबर? ती उंची आपण का वाढवली? त्यावेळेस आपण टक्स टाकू त्यावेळेस हा भाग आपल्याला कमी पडतो, त्यामुळे आपण हा भाग वाढवून घेत असतो, बरोबर? आता इथे आपल्याला हा भाग वाढवता येणार नाही त्यामुळे आपण हा भाग खाली एक पट्टीचा वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच. आलं लक्षात? यानंतर हा जो 1 इंचाचा टक्स आहे तो टक्स टाकल्यानंतर आपल्याला कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इकडे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. सेम त्या पद्धतीने वरती सुद्धा आपल्याला हा टक्स टाकल्यानंतर कापड कमी पडू नये त्यामुळे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा मग या पद्धतीने मी वाढवून घेतलेलं आहे आणि लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर चला आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. आय होप तुम्हाला मी जे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला समजलेला असेल. या पद्धतीने नक्की तुम्ही कटिंग करून बघा, अगदी परफेक्ट कटिंग येईल, अजिबात कुठेही कमी जास्त होणार नाही आणि फिटिंगला सुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट ब्लाउज बसेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही पद्धत. तर बघा इथे मी छोटे छोटे कट्स मारून घेणार आहे. हा जो टक्स आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला असा वाढवून घ्यायचा आहे आणि बघा जिथे जिथे आपण टक्स टाकलेला आहे तिथे मी कट्स मारून घेते.
यानंतर आपण योगपट्टी कट करून घेणार आहोत. तर बघा मग आपण इथे फ्रंटचं आणि बॅकचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी व्यवस्थित बाही या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायची आहे. बंद बाजूकडून आपल्याला ही बाही फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. जेवढी आपल्याला बाहीची उंची हवी आहे तेवढी आपण इथे घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने चेक करून घेतलेलं आहे की आपली बाही बसते की नाही आणि आपल्याला इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला इथे बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 4 इंच बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे, बरोबर, म्हणजे बाहीची घडी टाकायची आहे. ती कशी काढायची, तर या पद्धतीने छातीगेर मोजून घ्यायचा आहे आणि त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे. लक्षात, पूर्ण छातीगेर 10.25 इंच आलेला आहे, त्यातून अर्धा इंच मायनस केलं म्हणजे ते 10.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित एकसारखा भाग करून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला ते माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा मग इथे 10.25 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते बॉक्स तयार करून घेत आहे. आता यानंतर आपल्याला इथे कॅफाय टाकून घ्यायची आहे. तर बाहीची उंची आपली 4 इंच आहे, त्याच्या निम्म किती तर 2 इंच. तर दोन्ही साईडला 2-2 इंचाचं मार्किंग मी केलेलं आहे आणि इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे. तर 5.5 इंच दंडघेर आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथून बघा 1 इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने टेप ठेवून टेप फोल्ड केला आहे आणि मध्यावरती खूण करून घेतलेली आहे. तिथून वरती सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याचे 3 समान भाग करून घेतलेले आहेत. आणि बघा आपल्याला हे जे 3 पॉईंट आहेत त्या 3 पॉईंटमधून आपल्याला या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अगदी परफेक्ट बाहीचं कटिंग बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन चेकआउट करा. अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला मी तिथे दाखवलेली आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण मुंड्याचे शेप देऊन घेतलेले आहेत. आपण याचं कटिंग करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित शेप कट करून घ्यायचा आहे. आता बघा आपल्याला इथे मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी बाही या पद्धतीने एकावरती एक मी ठेवून घेतलेले आहे. या पद्धतीने बघा मी मुंड्याचा शेप कट करून घेणार आहे. व्यवस्थित एकावरती एक बाही ठेवून घ्यायची आहे, नीट चेक करून घ्यायचं आणि मगच मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण बाही कट करून घेतलेली आहे. तर बघा पहिल्यांदा आपण इथे बॅक नेकचं कटिंग बघितलं, यानंतर फ्रंट नेकचं कटिंग बघितलं आणि आपण योगपट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये आपण बाही कट करून घेतलेली आहे. तर बघा मग अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे मी कटिंग दाखवलेलं आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मी शेअर करणार आहे. तो जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया असेच एका छानसे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.